वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेनेतील प्रवेशावर आता भाजपचा टोला समोर येतोय। धंगेकरांच्या येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया धीरज घाटे यांनी दिली आहे। तर धंगेकरांनी गेलेल्या घरी सुखी राहावं असं देखील धीरज घाटे म्हणालेत। अनेक पक्षात कार्यकर्ते येतात जातात अशी प्रतिक्रिया धीरज घाटे यांनी दिली आहे। आपल्या सोबत पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत। नेमकी भाजपची भूमिका काय आहे आणि हा जो प्रवेश झालेला आहे यावरनं बरीच नाराजी आहे ती आपल्या पक्षामध्ये पाहायला मिळते। म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची नाराजी असायचं काही मुळात कारण नाही। कारण भारतीय जनता पार्टी ही गेले अनेक वर्ष या शहरामध्ये काम करते। भारतीय जनता पार्टीचं संघटन आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक वैचारिक बैठक ज्याला म्हणता येईल ती पक्की आहे आणि हिंदुत्वाचं काम करणारे वर्षानुवर्ष या पक्षामध्ये काम करणारी मंडळी आहेत। त्यामुळं मित्रपक्षामधलं कोणी आलं आणि गेलं याचा भारतीय जनता पार्टीवरती परिणाम होण्याचं कारण नाही। आगामी महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा, भारतीय जनता पार्टी 100पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यावेत या दृष्टीने आम्ही गेले अनेक दिवस काम करतोय। लोकसभा आणि विधानसभेचा विजय मिळवल्यानंतर आम्ही त्याच दिशेने काम करतोय। त्यामुळं हा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे त्यांनी प्रवेश केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये, दिल्या घरी सुखी राहावं। आगामी काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका येतील, महायुतीचे एकत्रित कार्यक्रम येतील, त्यावेळेस रवींद्र धंगेकर आणि भाजप हे कशा पद्धतीने जुळून घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।